एका लग्नाची गोष्ट भाग 6। दुपारी एवढं कंटाळा आला असेल तर तुझ्या आई बाबांसोबत फोन करून बोल, रुद्र म्हणाला। मला तुझी आठवण आली तर मी आई बाबांसोबत कसे बोलू? स्नेहाचे बोलणे ऐकून रुद्रने आपला हसू कंट्रोल करत आणि पुन्हा म्हणाला, मग तुला टीव्ही पाहण्यात काय अडचण आहे? त्यात तू दिसणार नाहीस ना? स्नेहा हळूच म्हणाली। मग मी काय परदेशात बसलोय की तुला दिवसभर मला पाहावं लागतं? संध्याकाळी घरी येतो ना? 11 किंवा 12 वाजले की संध्याकाळ नाही तर रात्री उशिरा म्हणतात। स्नेहा ही भीतीपोटी तक्रार करत होती। तू माझ्याबद्दल तक्रार करत आहेस? रुद्र जरा कठोर स्वरात म्हणाला। नाही, मी असं सहजच म्हणाले, स्नेहा किंचित हसत म्हणाली। दुपारी झोप येत नसेल तर आई मावशी किंवा साधना वहिनींसोबत बस। त्याचे बोलणे ऐकून स्नेहा पुन्हा तोंड उघडली। मला तुझी खूप आठवण येते, मग मी काय करू? प्रत्येक गोष्टीत तुला माझी आठवण येते का? रुद्र आश्चर्याने म्हणाला। होय, आणि माझी आई म्हणते की आपण एखाद्याला खूप मिस करतो तेव्हाच जेव्हा समोरची व्यक्ती पण आपल्याला खूप मिस करत असतात। स्नेहा रुद्रच्या डोळ्यात बघत म्हणाले। रुद्रने नजर दुसरीकडे वळवला तसं स्नेहा हसली। सर्व ठीक आहे, पण मी कामावर असतो ना, त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही म्हणून, रुद्र म्हणाला। आपण थोडे तरी बोलू शकता बरोबर? असं काय मी तुम्हाला विचारणार आहे? मी फक्त विचारते की तुम्ही जेवले की नाही, काम कसे आहे, तुम्ही काय करत आहात, तिथले वातावरण ठीक आहे की नाही, एवढेच ना? स्नेहा म्हणाली। ही तुला छोटी गोष्ट आहे का? रुद्र आता स्नेहाची बोलणं मध्ये चढवत बोलला। हो, माझ्यासाठी ही छोटी गोष्ट आहे। तुम्ही फक्त फोन उचला, मला फक्त तुमचा आवाज ऐकला तरी चालेल, स्नेहा म्हणाली। स्नेहाचे बोलणे ऐकून रुद्र तिच्याकडे बघतच राहिला। स्नेहाला त्याच्याशी बोलण्याची किती इच्छा आहे हे आज त्याला कळले। हा, मी फोन उचलतो, आणि आता एक काम कर, कपाटात एक छोटी तपकिरी रंगाची बॅग असेल, ती माझ्याकडे आणून दे। त्यात महत्वाची फाईल आहे, मी ते घ्यायला चालू आहे, रुद्र म्हणाला। म्हणजे तुम्ही ते बॅग न्यायसाठी आलात? मग तुला काय वाटलं? रुद्र म्हणाला। काही नाही, मी बॅग आणते, असे म्हणत स्नेहाने कपाटातून बॅग काढत होती तेवढ्यात रुद्र मागून येऊन तिला मागून आपल्या मिठीत घेतले आणि तिचा मानेची चुंबन घेऊ लागला। स्नेहाला अंग सर करून शहारा आला। रुद्रने तिला स्वतःकडे वळवला आणि बोटाने तिचे दोन्ही ओठ दाबला। पुढच्या वेळी मी न सांगता फोन कट करायचा प्रयत्न जरी केलीस तर तेव्हा सावध राहा, मी तुला त्रास असं देईन तू मला हाताळू शकणार नाहीस, लक्षात ठेव। स्नेहा, रुद्रचे बोलणे ऐकून स्नेहाने डोळे मिटले आणि रुद्र तिला सोडून जरा मागे सरकला। स्नेहाने हळूच डोळे उघडले तेव्हा रुद्रने खिशातून औषध काढला। हे का, मी स्वतः काळजी घेऊ शकलो नाही आणि मला एवढ्या लवकर बाळ नको आहे की मी डॉक्टरांकडून सर्व माहिती घेऊन आलो आहे। बस आज समजून घे, मी आतापासून माझी काळजी घेईन। रुद्रने हे बोलताच स्नेहा लाजली, पण तरीही ती संकोचून तिच्याकडे बघत असलेल्या रुद्रकडे पाहिले। दोघांची नजर जमली तेव्हा रुद्र तिच्या कानाजवळ गेला आणि हळूच म्हणाला, मी आज रात्रीपासूनच काळजी घेईन। हे ऐकून स्नेहाचा हृदयात धडधडायला लागले आणि तिने आपल्या दोन्ही हातांच्या मुठी घट्ट करून रुद्रच्या गालावर पटकन एक चुंबन घेतले। रुद्रने तिरकस चेहरा करून तिच्याकडे पाहिला आणि स्नेहाचं ओठांवर ओठ टेकून तिला कपाटाच्या उघड्या दरवाजाजवळ नेला। स्नेहाचा श्वास चंचल होईपर्यंत रुद्र स्नेहाच्या ओठांशी निष्ठूर राहिला आणि मग अचानक स्नेहाचे ओठ सोडून त्याने स्वतःचे आणि स्नेहाचे ओठ रुमालाने स्वच्छ केले आणि मग तिथून बॅग घेऊन निघू लागला। आय लव्ह यू रुद्र, स्नेहा मागून जोरात म्हणाली। रुद्रने स्नेहाकडे मागे वळून पाहिले। चांगला निर्णय, व्हेरी गुड, मी तुला संध्याकाळी भेटतो, असे म्हणत रुद्र निघून गेला आणि स्नेहा कपाटाच्या दाराला टेकून तिच्या डोळ्यासमोरून तो दिसूपर्यंत पाहत राहिली। रुद्र पायऱ्या उतरून खाली हॉलमध्ये आला तेव्हा कावेरी म्हणजे रुद्रची आई काहीतरी काम करत होती। रुद्रला पाहून त्यांनी काम सोडून उभे राहून विचारले की रुद्र, यावेळी तू इथे? काय झालं? हो मॉम,
मी ही बॅग विसरलो होतो, ती घेण्यासाठी आलो होतो, रुद्रने उत्तर दिले. घरी न येता थेट ऑफिसवर गेले की विसरणारच ना. हॉटेलमधून स्नेहाला इथे एकटीला का घरी पाठवलंस? तू तिला घरी सोडायला येऊ शकला नसतास? तिचे आई वडील आणि भाऊही आले होते, त्यांनाही तुला भेटायचे होते, कावेरी म्हणाली. मला भेटून त्यांनी काय केलं असतं? त्यांची मुलगी इथे आहे हेच खूप आहे, आणि आपण पुन्हा कधीच भेटणार नाही असे नाही. आणि स्नेहाला इथे एकटीला पाठवायचे तर मी तिला कोणत्याही ऑटोत वगैरे पाठवलं नाही, आमच्याच ड्रायव्हर सोबत आमच्या गाडीत पाठवले. रुद्रने कावेरींना अशा प्रकारे सांगितलं की ह्यात कुणाचाही आक्षेप नसावा. रुद्र, कसं बोलतोयस? तुझ्या लग्नाला 4 दिवस झाले असतील आता, आणि स्नेहाबद्दल आत्ताच तुझी अशी बिहेवियर आहे, आणि पुढे कसे? म्हणून कावेरी रुद्रला जरा मोठ्याने वरडले. असली म्हणजे कसली बिहेवियर? रुद्र रागाने बोलला. वरडू नकोस, प्रत्येक गोष्टीवर वरडून तुझी सुटका होणार नाही, कावेरी रागाने रुद्रला म्हणाल्या. त्यांचा आवाज ऐकून साधना, स्नेहा आणि अरुणा तिघेही तिथे आल्या. काय झालं? काय झालं? अरुणा काळजीत दिसली आणि म्हणाल्या, काही नाही, मी फक्त त्याला सांगत होते की आता त्याचे लग्न झाले आहे, त्यामुळे आता त्याने आपल्या बायकोशी नीट वागावे. रुद्रला पाहून कावेरी रागाने बोलल्या. मग मी तिला मारतो का? अत्याचार करतो का? रुद्रही चिडून बोलला. तुझ्यात आणि स्नेहामध्ये किती फरक आहे. एवढ्या दिवसात तिने कधीही तुझ्याबद्दल तक्रार केली नाही. सकाळी सुद्धा ती म्हणाली की तू तिला घराबाहेर सोडले आहेस, जेणेकरून मला तुझ्यावर राग येऊ नये आणि तिच्या घरच्यांनाही वाईट वाटेल म्हणून. बिचारीने खोटं सांगितले. मी ड्रायव्हरला विचारले, तो हॉटेलमधूनच एकटीला पाठवलं होतं हे मला माहीत आहे, कावेरी रागाने बोलले. होय, ती खोटे बोलली, ही तिची चूक आहे. मी तिला नव्हतं सांगितलं खोटं बोलायला. रुद्र म्हणाला, मला खूप महत्वाचं काम होतं, मला निघायचं होतं म्हणून मी निघालो, आणि भविष्यातही कामाच्या बाबतीत असंच राहीन. आणि तुम्ही प्लीज तुमच्या सासूबाईंना खरं सांगा, माझी बाजू घेण्याची गरज नाही. मी जसं आहे तसंच राहीन, आणि माझा स्वभाव सर्वांनाच माहीत आहे, त्यामुळे महान होण्याची गरज नाही. आतापासून मला खरे सांगा, मला तुमच्या संरक्षणाची गरज नाही. मला पण तुमच्यामुळे सकाळी उशीर झाला, आणि आता मात्र. रुद्रने स्नेहावर रागवला, आणि स्नेहा खाली तोंड करून रडू लागली होती. रुद्र रागाने तिथून निघून गेला. स्नेहा, रडू नकोस, गप्प बस. साधना स्नेहाला मिठी मारत म्हणाली. अरे देवा, या निष्पाप मुलीचे ह्या मुलाशी लग्न लावून माझी चूक झाली. मला वाटलं त्याचा काहीतरी बदल होईल, पण कदाचित तो बदलेल, पण माझं चुकलं. डोक्यावर हात ठेवत कावेरी म्हणाली. दीदी, असं विचार का करताय? स्वतःचं मुलाबद्दल कोण असं विचार करतो? आणि मी म्हणते, रुद्रला थोडा वेळ द्या, सर्व काही ठीक होईल, अरुणा कावेरीला म्हणाली. तुला खरंच वाटतं का की सगळं ठीक होईल? कावेरी अरुणाला रागाने बोलली. हो दीदी, खरंच सर्व काही ठीक होईल. तुमचं म्हणण्यावर माझा विश्वास आहे, आणि स्नेहाचं घरी येण्याचा प्रश्न आहे. ती आमच्या गाडीने घरी आली होती, इतर दुसऱ्यांचं कारमध्ये नाही. तो स्वतःहून सांगत होता ना त्याचं इम्पॉर्टंट काम होतं, तर त्याने तिला पाठवले, त्यात काय अडचण होती? अरुणा म्हणाली. बरं ठीक आहे अरुणा, तू म्हणतेस तर मला पटते, आणि जर तुझं जावयानं असेच केलं असतं तर? कावेरी रागाने म्हणाली. दीदी, यात माझी मुलगी आणि जावई कुठे आले? अरुणा थोड्या रागाने म्हणाल्या. बघ, ही मुलगी अशा ठिकाणी उभी आहे जिथे तुला स्वतःच्या मुलीचा विचारही करायचा नाही. काल रात्र तिच्यासोबत घालवल्यानंतर सकाळी तिला असं एकटीला पाठवल्यावर तिचे हृदय दुखावले जाणार नाही का? आम्हा तिघांपैकी कुणालाही समजू शकणार नाही की तिची इच्छा मोडल्यावर तिला कसे वाटले असेल, कारण आपल्या इच्छा कधीच मोडल्या नाहीत. आमच्या घरातील हा एकमेव व्यक्ती आहे, तो मनाने नाही तर पण विचाराने पण वेगळाच आहे. कावेरीने हे अरुणाला सांगितल्यावर अरुणा प्रकरण समजून गप्प बसल्या. स्नेहा,
भाऊजींना एवढ्या आपुलकी दाखवू नकोस, साधना चिडलेल्या स्वरात स्नेहाला म्हणाले. याने काही होणार नाही, राहू दे, मलाच काहीतरी करावं लागेल. मी तिला काही दिवसांसाठी तिच्या माहेरी पाठवते, मग बघतो कसं वाटणीवर येतो ते, कावेरी साधनाला म्हणाली. सासूबाई, मी कुठेही जाणार नाही, मला इथेच राहायचे आहे. स्नेहा पटकन साधनापासून वेगळी झाली आणि कावेरीकडे बघत म्हणाली. का, तुला आईबाबांची आठवण येत नाही का? कावेरीने स्नेहावर राग काढला. मी जाईन, पण सासूबाई, तिकडे गेल्यानंतर तुमची आणि त्यांची आठवण येईल मला, मग तिथून परत यावं लागेल, म्हणून जाणार नाही मी. स्नेहाने इतक्या निरागसपणे रडत रडत असे सांगितले की सर्वांचे हृदय विरघळले आणि कावेरीने स्नेहाला मिठी मारली. तुझ्या सासऱ्याने माझ्याशी अशी वागणूक दिली असती तर तू ह्या क्रूर व्यक्तीवर प्रेम कसं करू शकतेस देव जाणे. तुझ्या जागी दुसरं कुणी असते तर त्याला आणि त्याच्या बेड उचलून खोली बाहेर फेकले असते, कावेरी म्हणाली. अहो सासूबाई, मला असं काहीतरी करायला सांगू नका ना. मी स्वतः माझ्या माहेरी जात नाही आणि मला जायचं पण नाही. स्नेहाचे बोलणे ऐकून कावेरी स्नेहाचं चेहऱ्याकडे पाहत राहिले आणि साधना पोट धरून सोफ्यावर बसली आणि अरुणासोबत वेड्यासारखी हसायला लागली. माझा मुलगा जगभर फिरून देखील तुझ्यासारखी मुलगी शोधून सुद्धा सापडली नसती त्याला. अशी बायको मिळाली याबद्दल त्याने माझे आभार मानले पाहिजेत, कावेरी हसत म्हणाली. आणि स्नेहा लाजली. कावेरी तिला पुन्हा मिठी मारली आणि म्हणाले. तू रुद्रच्या खूप प्रेमात पडले आहेस ना? होय सासूबाई, खूप, कारण तो देखील माझ्यावर खूप प्रेम करतो, मला माहित आहे. स्नेहाने सासूला घट्ट मिठी मारली. बर, भाऊजी तुझ्यावर खूप प्रेम करतात, हे कधी कळालं तुला? काल रात्री, साधना स्नेहाला चिडवत म्हणाले. होय, मला काल रात्री जास्तच कळालं, स्नेहा बोलता बोलता बोलून गेली. अरे देवा, ही मुलगी तर, असं म्हणत अरुणा कावेरीकडे आली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत हसायला लागली आणि स्नेहाला कळलं की ती काय बोलत आहे. मी सगळ्यांसाठी चहा करून आणते, असं म्हणत पळत किचन मध्ये गेले. अगं, चहा तेवढेच का, आजचा दिवस पण चांगलं बनव आमच्यासाठी, असं म्हणत हसत साधना तिच्या मागे गेली. बर, मला सांग, भाऊजी का आले होते? चहा बनण्याचं तयारीत साधना प्रेमाने बोलली. ताई, बॅग घ्यायला आले होते, स्नेहा साधनाकडे न पाहताच बोलली. खरंच? होय खरे, स्नेहा म्हणाली. भाऊजीची शपथ? ताई, मी शपथ घेते, ते बॅग घ्यायला आले होते आणि माझ्याशी बोलायला पण. स्नेहाने तिला सगळं प्रकार सांगितला. अगं भाऊजी तुला प्रायव्हसी मिळू दे म्हणून सध्या बाळ नको म्हणून सांगितलं असेल. त्यांचा निर्णय योग्य आहे. आमच्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत आणि आता आम्ही बाळाचं प्लॅनिंगचा विचार करत आहोत. साधना ही जरा लाजून म्हणाली. वंशदादा पण तुमच्यावर खूप प्रेम करतात ना ताई? स्नेहा म्हणाली. होय, तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुम्हाला माहित आहे की आम्ही आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 2 दिवसांनी सिमल्याला जाणार आहोत. साधनाचं बोलणं ऐकून स्नेहा आनंदी आणि थोडी दुःखीही झाली, कारण तिला सुद्धा रुद्रसोबत फिरायचं होतं. पण रुद्र इतका कामात बिझी झाला होता की त्याने ह्याचा विचारही केला नाही. स्नेहाला उदास पाहून साधनाला कळलं ती का उदास आहे आणि स्नेहाला म्हणाले, मी वंशला रुद्रशी बोलायला सांगते आणि मग आपण सगळे एकत्र जाऊ. नाही ताई, तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, तुम्ही एन्जॉय करा. त्याला सध्या खूप काम आहे, तो मला नंतर घेऊन जाईल. हे विषय आता बाहेर पडलं तर तो रागवेल. तुम्ही जाऊन या, असे म्हणत स्नेहा पुन्हा चहाकडे पाहू लागली आणि साधना तिला उदास पाहून तीही उदास झाली. स्नेहाला माहित होते की हे विषय काढल्यावर रुद्र तिच्यावर रागवेल. रात्रीचे 1 वाजले होते पण रुद्र अजून घरी आला नव्हता. स्नेहा घाबरली म्हणून तिने रुद्रला फोन केला होता. तेव्हा रुद्र रूम मध्ये आला होता. त्याला बघून स्नेहा बेडवरून उठली, पण तिच्याकडे न बघता रुद्रने आधी जॅकेट काढला आणि मग शर्ट काढून बाथरूम मध्ये गेला. स्नेहा मात्र उदास झाली. काही वेळाने तो
फ्रेश झाला आणि कपडे बदलून बाहेर आला आणि बेडवर येऊन TV ऑन केला. स्नेहा तिथेच उभी होती, त्याच्याकडे बघत होती, पण त्याने तिच्याकडे डुंकूनही पाहिले नाही. मी तुमच्यासाठी जेवणाचं ताट आणू का? स्नेहाने भीतीने विचारले. नाही नको, रुद्रने TV कडे बघत एवढेच म्हणाला. बाहेरून जेवून आलात का? स्नेहा पुन्हा विचारली. भूक नाही असे म्हणत रुद्रने TV बंद केला आणि बेडवर एका कडेला झोपला.